राऊंडचा शेप शिकवते त्यांना मी. चालेल. मग ह्याचं हम्म. काय करू, तळून ठेवू का बाजूला? हा, ठेवा बाजूला. दुसरं घेते मग. हम्म. ठीक आहे. त्याला तसंच ना, आपली गाठ काल कसं घेतली ती गाठ घ्यायची ना? हो हो. सुरुवात तशीच करायची. हम्म. 8 साखळ्या घ्यायच्या. हा. ह्या अशा 8 साखळ्या घ्यायच्या. आठ साखळ्या घेतल्यानंतर हा जो आहे तो आपल्याला असा हा सर्कल आपल्याला इथे इथे घालायचा याच्यामध्ये. जे फर्स्ट शेवट. आहे ना, हा. हा जे पहिला आपलं सुरू केलंय ना त्याच्यात सुई घालायची आपल्याला. हा. हा. बाहेर काढून टर्न घेऊन हा धागा मध्ये घ्यायचा त्याच्यात असा. हे जे असं होईल ते मग नंतर. असंच का? हम्म. ठीक आहे. मग 2 साखळ्या घ्यायच्या त्याच्यामध्ये अशा. इथे 2 साखळ्या. 1 आणि 2. मग त्या दुसऱ्या साखळीमध्ये घालून आपण जे काल केलं ना, ह्या 2 मधून काढून या 2 मधून काढून घ्यायचं आपल्याला. हे असंच करत जायचंय पुढं राऊंड मध्ये. गोल राऊंड केल्यानंतर काय करायचं? गोल राऊंड केल्यानंतर जी राऊंडची दुसरी साखळी आहे ना, राऊंडची दुसरी साखळी त्याच्यात घालून असे 3 येतात ना आपले 3 काल जसे आपण दाखवलं होतं आपण खांब घेताना. हा. ह्या 2 मधून काढून या 2 मधून काढून घ्यायचं. परत तीच प्रोसेस करायची आहे. परत साखळ्या वाढवायच्या का त्याच्यात? हा, वाढवत वाढत शेवटपर्यंत यायचं. आपण जिथं स्टार्ट केलं ना तिथे यायचंय आपल्याला. गोल राऊंड पूर्ण झाल्यानंतर काय करायचं? गोल राऊंड पूर्ण झाल्यानंतर सांगते ना मी तुम्हाला पुढं नंतर. त्याच्यावरती त्या वरच्या साखळीवरती घेत घेत चालायचे परत. म्हणजे एक आपल्याला टेबलवर ठेवायला आपण क्लॉथ बनवू शकतो, त्याचा कपडा बनवू शकतो. हे असंच बनवत बनवत सुरुवातीपर्यंत जायचंय आपल्याला. तुम्ही साधी पण लोकर वापरू शकता. टेबलवर ठेवण्यासाठी क्लॉथ जर बनवायचा असेल आपल्या तर साध्या लोकरीने बनवलेलं खूप सुंदर वाटेल. झालाय तुमचा राऊंड कंप्लीट. गोल राऊंड पूर्ण झालाय फक्त. हम्म. परत आता अजून अशा याच्यामध्ये 2 साखळ्या घ्यायच्यात परत. 1 आणि 2 म्हणजे ते लूज राहतो असं एकदम असं त्याच्यामध्ये असं गोल गोल होत नाही, असं लूज राहतं नाही का एकदम सरळ. वरती 2 साखळ्या घ्यायच्यात. परत तेच प्रोसेस करायची आपल्याला. परत तोच राऊंड घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण कंप्लीट करून. परत इकडे यायचंय आपल्याला असंच इथून इथपर्यंत यायचंय. 2 साखळ्या घेतल्यानंतर 2 साखळ्या घेतल्यानंतर परत या साखळीत घालायचं ना, या खालच्या. ती गोल साखळी आहे ती खाली. इथे आपण जसं आत्ता केलं ना पहिला राऊंड, तसंच असंपर्यंत यायचंय आपल्याला परत इकडे. या साखळीत घालायचं इथल्या हा, गोल खाली गोल. पहिल्या साखळीमध्ये. हा हा, त्याची गोल साखळी म्हणजे आपल्याला असं वरी वाढवत वाढवत जायचंय. परत अजून पुढे 2 वरी घ्यायच्यात का साखळ्या? नाही नाही नाही, परत आहे अशीच प्रोसेस करायची. परत नाही वरती घ्यायची, फक्त सुरुवातीला घ्यायचं.
कारण की तो हा हा टर्न करायचा असतो ना आपल्याला. हा. फक्त आपण ज्या वेळेला सुरुवात करतो ना तेव्हा 3 साखळ्या घ्यायच्या. म्हणजे याच्यामध्ये लूज होत नाही, गोल गोल होत नाही आणि करताना थोडंसं लूजच करायचं, फिट्ट करायचं नाही. त्याच्यामुळं ते हम्म. असं गोल गोल झाल्यासारखं होतं. जेवढं आपण लूज घेऊ तेवढं ते असं छान बसू शकतं टेबलवर आपण ठेवलं तर. आणि विणकाम करताना सरळ हलका हात ठेवायचा. जास्त असं ओढून ताणून करायचं नाही. त्याच्यामुळं काय होतं आपला आकार बदलतो. टाईट जेवढा होतं आपण जास्त. हा मोकळा हात ठेवू तेवढं तुमचं जे करतो आपण जी हम्म. जे वस्तू ती व्यवस्थित तयार होते आपली. हम्म. लूज शक्यतो लूजच हात ठेवायचा, जास्त टाईट घ्यायची नाही लोकर. जास्त टाईट धरला टोपीवाणी होते का? हा हा हा. हे बघा माझं कसं झालंय लूज बघा हे बघा. असं लूज पाहिजे आपल्याला. टोपी झाल्यासारखं होतं. मग ते टोपी करताना तेवढं आपण टाईट घेऊ शकतो. हम्म. आता पहिला आणि दुसरा आणि तिसऱ्या राऊंडला आपण गॅप टाकू. साखळीमध्ये गॅप टाकू. आता जे पहिल्या पहिल्या साखळीतच आपण घेतलं होतं ना, हम्म. तिसऱ्या राऊंडला आपण गॅप टाकू आता. एक साखळी टाकायची मध्ये. हम्म. एक खांब एक साखळी, एक एक खांब एक साखळी. हा थोडासा गॅप ठेवू आपण. हे असं करूया. ठीक आहे. एक साखळी सोडून द्यायची का? खांब टाकायचं का? हा एक साखळी सोडायची आणि एक वरती हे घ्यायचा खांब. हा. म्हणजे डिझाईन तयार होईल आपली नाही का. घेताना परत इथे एक साखळी घ्यायची हा ताई. हे बघा. इथं घेताना एक साखळी म्हणजे तो गॅप असा हा जो गॅप आहे ना तो भरून येतो हा इकडचा. घेताना वरती इथे एक साखळी घ्यायची इथे एक हा. आणि एक परत एक इथली साखळी एक सोडून त्याच्या पुढच्या साखळीत घालायचं. अच्छा हा. हम्म. थोडं लूजच ठेवा. 2 पण घेऊ शकतो आपण साखळ्या तसं काही नाही. जास्त जर तुमचा असा गोल आकार टोपी सारखं होत असेल तर थोडं लूज 2 साखळ्या पण घेऊ शकतो आपण. अशा 2 साखळ्या घेऊन परत आपण दुसऱ्या साखळीत घालू शकतो. हे बघा असा तयार झालाय आकार. हम्म.
काही नाही, जास्त अवघड नाहीये, सोपंच आहे. फक्त आपल्या लक्षात येत नाही की कुठली म्हणजे कुठली हा वस्तू करताना आपण काय करायचंय. विणकाम हा. अगदी सोपं आहे. फक्त साखळी आणि खांब आले की सगळं तेच प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीला. प्रत्येक तुमचं तोरण करताना तर सुरुवातीला थोडस जरा अवघड वाटतं शिकेपर्यंत, परत काही नाही, सोपंच आहे सगळं. हे बघा असा तयार झालाय आकार. साधी उल आहे का? मी साधी वापरली काल, लक्षात येणं झालं ना महिलांना, त्याच्यामुळे मग मी आज साधी वापरली. अशा आकार तयार झालाय. मग याच्यामध्ये तुम्ही परत अं 2 किंवा 3 साकळ्या घेऊ शकता पुढे, नाही का? वाढीव साखळ्या करताव का परत आपण? हा, कमी किंवा वाढवू शकतो आपण. 4 घेऊ शकतो. मधला घेर आलाय, पण बाहेरचा कसं ती चमकीची उलण असल्यामुळे काय एवढं लक्षातच येईना ना. हा हा, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. परत आपण जो आहे ना ते का परत अजून एक पॅटर्न शिकवते मी तुम्हाला. परत बर. अशीच गाठ घ्यायची आहे. परत हम्म. अशीच गाठ घ्यायची आहे. शिंपल्यांचा आकार शिकूया आता आपण. 8 ते 10 साखळ्या घ्या. हा. अशा 10 साखळ्या घ्यायच्या आता. 10 घेतले ते. 10 घेतल्यानंतर परत पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय. पहिली जी आपली गोल साखळी आहे, हा, राऊंड. थोडस ओढून आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये घालायचंय, जी पहिली आपली स्टार्टिंगची आहे त्याच्यामध्ये. एका साखळीमध्ये 4 किंवा 5 घालायच्यात आपल्याला. परत एक साखळी घ्यायची, याला असं केल्यानंतर गोल राऊंड केल्यानंतर एक, गोल राऊंड पूर्ण का? हा, गोल राऊंड झाला की परत 1 किंवा 2 साखळ्या घ्या. एक घातली तरी चालेल. मग काय करायचंय आपल्याला, प्रत्येक साखळीमध्ये, हे जे इकडची साखळी आहे ना, प्रत्येक साखळीमध्ये 3 वेळेस घालून घ्यायचंय आपल्याला, खांब घ्यायचे. एका साखळीत 3 वेळा खांब घालायचे का? हम्म. परत एक साखळी घ्यायची. परत मध्ये एक सोडून द्यायचे. एक परत साखळी तेच घ्यायची. करायचं. हा, एक साखळी घ्यायची आणि मध्ये एक साखळी सोडायची, याच्यामध्ये एक सोडायची, एवढा गॅप दिसला पाहिजे. हा. परत समोर, परत एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये 3 खांब घ्यायचे. हे बघा असं दिसेल ते शिंपल्यांचा आकार. समोरून दाखवते, हे बघा. हा. दिसतोय, शिंपल्यांचा आकार दिसतोय. परत 2 साखळ्या.
परत 3 खांब घ्यायचे. शिंपल्याच्या तोरणामध्ये आपण वापरू शकतो असं. असं करून आपण शिंपल्याचं तोरण बनवू शकतो. हम्म. हे बघा. दिसतंय का? हे बघा ताई. हा हम्म. ठीक आहे, परत माझी दोन संपली. हा ठीक आहे, असू द्या. साधी नसेल तर ठीक आहे, असू द्या. 2 साखळ्या घेऊन परत समोर पुढच्या का साखळीमध्ये हा पूर्ण राऊंड तसा गोल तीन- पूर्ण हा पूर्ण करायचं. हे बघा असं तयार झालंय माझं. हा ते थोडस जरा एक साखळी कमी आल्यामुळे इथं तो गॅप म्हणजे थोडासा दिसणा झालाय. परत आपल्याला काय करायचंय, ते जॉईंट करून घ्यायचंय आपल्याला. 1 किंवा 2 साखळ्या घेऊन परत या साखळीमध्ये शेवटच्या राहिलेल्या साखळीमध्ये 3 खांब घ्यायचेत आपल्याला. जॉईंट कसं करायचं मी शिकवते तुम्हाला. एंड कसं करायचंय ते. हा. तुम्ही आलाय का शेवटपर्यंत? थोडं राहिलं, एक राहिलंय झालं. ठीक आहे, थांबते. ठीक आहे, मी थांबते तोपर्यंत, काय हरकत नाही. छान दिसायला आकार, सुंदर वाटायला. ठीक. एवढा गॅप परत दिसेल बघा शेवटला. शेवटला आल्यानंतर एवढा गॅप दिसेल आपल्याला. ठीक आहे, एवढं दिसलंयच की. ठीक आहे. मग त्या गॅप मध्ये काय करायचंय, ही जी हम्म. इथली वरची साखळी आहे ना, वरच्या साईडची साखळी, हे बघा ताई. हा इथली इथली इथी हा त्याच्यामध्ये घालून, हा असं घालून एक छोटासा मुखा खांब घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, झालं जॉईंट. हा झालं जॉईंट. मुका खांब म्हणतात त्याला. म्हणजे जास्त हा. आपल्या खांबासारखा मोठा घ्यायचा नाही. बारीक घ्यायचा ना. त्याला मुका मुगा खांब म्हणतो आपण. काय सुईवर फक्त दोरा येऊ द्यायचा नाही ना, मुका खांब हा घेताना. हे बघा कसं केलंय मी जॉईंट. बघा काहीच गॅप दिसत नाहीये. हे बघा. हा हे बघा. म्हणजे तो मुका खांब. म्हणजे जास्त मोठा खांब येऊन द्यायचा नाही. जॉईंट हा करण्यासाठी आपण मुका खांब वापरतो. म्हणजे असं करायचं असलं की वाढत वाढत वाढते ना परत गोल. हा वाढवत वाढवत जायचंय. छोट्या बेसिकच गोष्टी आहेत, फक्त नवीन असताना कसं लक्षात येत नाहीत नाही का. हा ना. हम्म. आता त्याला साखळ्या घालायच्या का, वाढवायचे का नाही? हो. पुढं घ्या ना, 2 साखळ्या घ्या आणि त्याच्यात खांब टाकत टाकत चला. हा त्या खालच्या गोलच्या राऊंड मध्ये टाकू का? हो. आता ती स्टेप केली तीच करायची का? हो हो हो. हे बघा असं चाललंय वाढवत वाढवत मी. हा. हे बघा. आता जास्त गॅप दिसतो नाही का, जसं जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये एवढं नाही दिसलं, आता दुसऱ्या ह्याच्यात जास्त गॅप दिसायला लागला. म्हणजे आपण काय डिझाईन केली, जसं आपण पुढं पुढं वाढवत जातो, तसं तसं हा हळूहळू दिसायला लागते ती डिझाईन.
सुरुवातीला छोटा असल्यामुळं एवढं आपल्याला स्पष्ट दिसून येत नाही. दिसून येत नाही. हम्म. प्रत्येक वेळेला 2 साखळ्या घ्या अशा आणि हा हा परत एक साखळी सोडून त्याच्यात 3 खांब घालायचेत आपल्याला. हा. याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर सुद्धा वापरू शकतो. पहिल्या राऊंडला वेगळा, दुसऱ्या राऊंडला वेगळा, तिसऱ्या राऊंडला वेगळा. 1, 2, 3, 4 आणि 5 झालेत माझे. ताई, तुम्हाला समजलं नाही तर विचारा हा मला. हा, समजलं मला. एवढं पूर्ण समजलं बघा. हे चांगलं समजलं मला. दोन ठीक आहे, ठीक साखळ्याने आहे, मग ठीक. एका साखळीत हम्म. 3 खांब वाढीव करायचे त्याला. हम्म. आपण हा. साधी खांबाची पट्टी बनवून पण हे शिंपल्याचं असं तोरण बनवू शकतो. बर बर. किती मोठा आकार पाहिजे तेवढ्यावर आपण कव्हर करू शकतो का नाही, साखळ्या वाढून. हा. पहिल्या ह्याला जर आपण एक साखळी घेतली तर दुसऱ्या ह्याला 2, तिसऱ्या राऊंडला 3 घ्यायच्या, हा चौथ्याला 4 असं वाढवत चालायचं. म्हणजे हा. आकार वाढत जातो आपला. जर आपण एक बरोबर. एकच साखळी घेतली तर आपला आकार वाढणार नाही. आणि शेवट हे करण्यासाठी आपल्याला मुका खांब घ्यायचा. खांब. हा. हम्म. ते लक्षातच ठेवायचं. हा हा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 झालेत माझे आणि झालं आता माझं संपत आलंय. हे हा बघा, असा झालाय माझा आकार तयार. हा. सुंदर झालाय मग. वाटायलाय, फार सुंदर. लोकर चमकीचे असल्यामुळे असं दिसत नाही बघा ना. हा, छान झालाय. ठीक आहे, बर मग आले. आपल्याला संपवायचं इथं. आता हा परतचा राऊंड आपल्याला सुरू करायचा आहे. हा. इथे मुका खांब घेऊन हे असं बंद करून घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे. हा. याच्यात कलर वापरल्यानंतर सुंदर वाटतं खूप ताई. हा हा. बघू आता एक निवांत ऍड करून बघते थोड्या वेळानं. हा. क्लास संपला की करून बघणार. साध्या लोकरीमध्ये छान वाटतो म्हणजे शिंपल्यांचा आकार. ते ना आता मी साधी 3 लोकर. किंवा 4 घेऊ शकतो आपण लोकर. हा म्हणजे हा. 3 किंवा 4 लोकर घेऊ शकतो आपण. कलर शक्यतो फेंट कलर वापरायचे, सुंदर वाटतं. हा हा. परत आता 3 किंवा 4 साखळ्या घ्यायच्या वरती. हा. आणि तसंच वाढवत चालायचंय आपल्याला. आपण पुढं जायचं काही कळलंय मला. हा, 3 किंवा 4 साखळ्यावरही घ्या हा आणि परत राऊंड अजून घ्या. हे बघा, हे असा दिसतोय नाही का. मोठा, आता मोठा झालाय का नाही थोडा. हम्म.
मी एक मिनिट मी ग्रुपवर फोटो टाकते. हा ठीक. उद्या आपण तोरणासाठी सुरुवात करूया. हा तोरणाचं आपण घेऊया उद्या. ठीक आहे. बघा असे हे आकार तयार होत चाललेत. ते काय वरचे होल. दिसतायत मला. हं. आलं ही लक्षात माझ्या वाढीव करायचं हम्म साखळ्यानं वर. 3 राऊंड घेऊ आपण. लोकरला थोडीशी हलकी सोडली ना आकार छान येत जातात. हा हा जास्त ताणून ओढून नाही धरायची लोकर. हे बघा 1 2 3 4 आणि 5. दोन मिनिटात आपली लिंक संपेल. ठीक आहे. ठीक आहे ताई, राऊंड तयार झालेला आहे. दाखवते माझा. थोडासा बाकी आहे अजून. हे बघा असं झालंय माझं तयार. आता ती काय झालंय जरा लय जाड उलन असल्यामुळे थोडा पसरलाय. ठीक छान आहे झालं तुम्ही पण टाका ना छान झालं. ग्रुपवर. साधी छान झाला छान हा करण्याची साधी जिद्द फार छान आहे ह्यांची. हा आणि शिकण्यासाठी साधी चिकाटी उल आहे. थोडीशी आणून घ्यायची. हा हा माझा आकार तयार झाला पूर्ण की मी ग्रुपवर टाकते फोटो. ठीक. हे बघा ताई असं तयार झालंय. खूप सुंदर वाटायलंय.
हा. खूप खूप सुंदर असा वाटायला लागलाय तो आकार. तुम्ही ग्रुपला टाका, मी थोड्या वेळाने अजून प्रॅक्टिस करते त्याची. ठीक आहे, बघून काय बघ. हरकत नाही, मी पुन्हा टाकते. पुन्हा उसवून पुन्हा पुन्हा करायचं. हा हा हम्म. प्रॅक्टिस होऊन जाते. त्यांची करण्याची चिकाटी खूप आहे हा रीनाताई. हा हा. त्यांचा उत्साह आणि चिकाटी फार आहे त्यांच्यामध्ये, नाही का? त्या लवकर शिकून जातील.